कोकणातील समुद्रकिनाऱ्या पर्यटन विकास महामंडळ याचे माध्यमातून उत्तम राहण्याची व्यवस्था हॉटेल असेल किंवा B&B आपण म्हणतो आता, तर 11 MTDCचे गेस्ट हाऊस हे आपण कोकण विभागात तिथे आज आपण तिथे त्याचा वापर करतोय आणि 862 हे बेड अँड ब्रेकफास्ट तिथे आपल्याला पर्यटन वाढवण्याकरिता आणि तिथे काही लोकांनी तिथे बेड अँड ब्रेकफास्ट सुरू केलेला आहे, त्याच्यात आपल्याला निश्चितपणे तिथे फायदा होतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक केसरकर साहेबांनी फ्लोटिंग कॉटेज कोकणातील समुद्र किनारे इथे करता येईल का, तर निश्चितपणे चांगली सूचना आहे अध्यक्ष महोदय। आपण ते कॉटेजची स्टडी करून त्याची आपण तिथे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न तिथे करू। मग लक्षवेधी अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कर जाधव साहेब, आपण मांडलेला प्रश्न की सागरी पर्यटन स्थळी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवणे किंवा त्यांना आपण काय सुविधा देता येईल तिथे, तर मला सांगताना आनंद होते की आपण एक पायलट प्रोजेक्ट, एक प्रायोगिक तत्वावर आपण 17/4/2025 रोजी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल याची एक महाबळेश्वर इथे स्थापना केलेली आहे आणि त्याचा 1 वर्षाचा अहवाल घेऊन त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स कसा येतो तो मिळाल्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणासह महाराष्ट्रात आपल्याला लागू करता येईल तिथे। तसेच सन्मान्य शेखर, दुसरं आपलं होतं की बीच सॅकच्या संदर्भात आपली योजनेच्या पुनर्जीवित करण्यात यावं अशी मागणी होती। तर निश्चितपणे आमची सदस्य आपल्याला मी कळवतो की आमच्या 2 बैठकी या संदर्भात झालेल्या आहे। तर ते बीच सॅकची रिवाइवल करण्याची आमची पण इच्छा आहे सर्वांची, कारण की चांगला प्रोजेक्ट आहे। आपल्याला बीच सॅक म्हटलं तर गोवा आठवतो आणि भविष्यात बीच सॅक म्हटलं तर हा महाराष्ट्र आठवायला पाहिजे। म्हणून मला आपल्याला सांगताना आनंद होतो की CRZ आणि MCZME यांचं मॅपिंगचा हा शेवटच्या टप्प्यात हा आता आपल्याला तिथे त्याचं मॅपिंगचं काम सुरू आहे। तो झाल्या आपल्याला त्याचं नवीन धोरण तर आहेत पण त्याला अंमलबजावणी करता येईल। तसंच जो कोकणाचा आराखडा तयार करायचा आहे, मी सन्माननीय कॅबिनेट मंत्री आहेत, मी त्यांना एवढंच त्यांच्यासमोर सांगतो की आपण कोकणाच्या सर्व आमदारांना विचारून त्यांच्याप्रमाणे काय करता येईल तिथे, त्याच्यात भास्कर जाधव साहेब आपली पण मदत लागेल। तसंच सन्माननीय शेखर निकम साहेब यांची रस्त्यासंदर्भातची मागणी होती की रस्ते कोकणात चांगले नाही आहे, म्हणजे जिथे पर्यटन स्थळ असतील तिथले रस्ते, तर निश्चितपणे या वेळेसचा आपला जो आराखडा आहे त्याच्यात आपण ते घेतलेला आहे आणि कोकणाला आपल्याला विशेष तिथे आपण लक्ष देतोय, कारण की कोकणातच पर्यटन हा सर्वात चांगला आणि सर्वात जास्त असतो। तसंच त्यांचा दुसरा प्रश्न होता की मार्लेश्वर येथील स्वतंत्र आराखडा तयार करावा, याची पण बैठक माझ्या दालनात झालेली आहे सन्मान्य निकम साहेबांनी। तर मला सांगताना आनंद होते की 847 कोटी रुपये एवढं आपण तिथे त्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यातले 253 कोटी एवढं आपण तिथे त्यांना वितरित केलेलं आहे।